चिपळूण जिजाऊ ब्रिगेड शहर जिजाऊ ब्रिगेडतर्फे आपण हळदीकुंकू समारंभ इथं आयोजित केलेला आहे गोजरवाडी शाळेत आणि प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. मुख्याध्यापक आहेत राणे मॅडम, खंडेजोडे मॅडम आहेत, साळुंखे मॅडम आणि इतर सगळे आपले शिक्षक आहेत. तसंच हे सगळं पालकवर्ग महिला वर्ग जिजाऊंच्या लेखी आलेले आहेत इथे आणि तसंच आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष स्नेहलताई चव्हाण यांची उपस्थिती लाभलेली आहे. तसेच करंजकर मॅडम आलेले आहेत, घाडगे मॅडम आहेत, आमच्या अपूर्वाताई आहेत, सुगंधाताई आहेत. आणि आपल्या मेन म्हणजे ज्येष्ठ आणि सामाजिक कार्यकर्त्या आणि एक एवढ्या वेळेत एक मैत्री अशा आणि बोलायला येणाऱ्या आणि खूप असं सन्मानाने येणाऱ्या अशा आपल्या चाळके मॅडम आलेले आहेत आज आणि तुमच्या सगळ्यांची उपस्थिती लाभली. आणि आपल्या हळदीकुंकू करण्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे तर आपल्याला हळदीकुंकू जिजाऊ ब्रिगेडतर्फे आपण का करतो आणि जिजाऊ ब्रिगेडतर्फे करतो तर हळदीकुंकू सगळीकडेच होते. तर सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला हळदीकुंकूला समारंभाला उपस्थिती लावणं गरजेचं असतं. आता मेन म्हणजे आपण ओपन जास्त नाही बोलत पण काहींचं आपलं हे असतं त्यांच्या मिस्टरांचं जरा हे झालेलं असतं तरी पण त्या महिलांना त्यांना सगळ्यांना घेऊन असं हळदीकुंकू समारंभ आपण केला पाहिजे. वेगळं असं कुणालाही धरायचं नाहीये. हे सौभाग्याचं लेणं हे सगळ्यांचं आहे. कुणाचा ह्याच्यामध्ये दोष नसतो की बाबा त्यांचं काय असं झालंय आणि असं बोलू नये असं मला बोलताना वाईटच वाटतं. पण कसं आपण सगळ्यांनी एकत्र असा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांनाही सामावून घेतलं तर त्यांचंही थोडंसं दुःख कधी कमी होत नसतं. पण त्यांना हे आनंदात सहभागी करून घेणं हे आपलं परम कर्तव्य आहे. ते आपण सर्वांनी फक्त जिजाऊ ब्रिगेड म्हणूनच नाहीये तर समाजात सगळ्यांनी एकत्र येऊन प्रत्येक महिलेला अशी साथ दिली पाहिजे आणि त्यांनाही आपल्या बरोबर घेऊन त्यांनाही आधार दिला पाहिजे. आधार म्हणजे कसा मानसिक आधाराची गरज असते त्यांना आणि असे एकटे कधी पडू नये, त्यांना वाटू नये. आज बायका स्वावलंबी आहेत, स्वतःच्या पायावर उभा आहेत. आपल्या जिजाऊ ब्रिगेड जिजाऊंकडून आपण हे शिकतो, सावित्रीबाईंकडून हे शिकतो की प्रत्येक महिलांनी महिलेला साथ दिली पाहिजे, महिला एकत्र आलं पाहिजे आणि चांगलं कार्य आपण करतोच. पण अनेक गोष्टी असतात महिलांच्या. आपण कसं महिलांनी महिलेला साथ दिली की आपण काही करू शकतो हे प्रत्येकाला अनुभवतो. एक महिला काही करू शकते जर आपण सगळ्यांनी अशा चांगल्या गोष्टी घेतल्या, चांगलं काही केलं तर नक्कीच त्याच्यात प्रगती होते. आणि आजचं हे खास कारण म्हणजे आज तुमची सगळ्यांची उपस्थिती लाभलेली आहे त्यामुळे तर खूप छान वाटते. आणि आज इथं आपल्या ह्या शाळेमध्ये गोजरवाडी शाळेमध्ये हा कार्यक्रम खास होतोय आणि मला पालक जिजाऊंच्या लेखी लाभलेले आहेत. मला खूप आनंद होतोय. मी जिजाऊ ब्रिगेड शहराध्यक्ष आहे, त्या जिल्हाध्यक्ष आहे. आमचे कार्य सतत चालूच असतं. पण मला अजून इथं बोलायचे आहे. आपल्या राणे मॅडम यांनी खूप छान सहकार्य केलं आणि त्यांनी मला इथे कार्यक्रम करायची संधी दिली. तसेच आपल्या खंडेजोडे मॅडम, साळुंखे मॅडम खरंच खूप छान सपोर्ट दिला आणि त्यांचा खूप छान स्वभाव आहे. आणि मेन म्हणजे आणि आपल्या ह्या पण मॅडम सगळ्या जणी कसं खूप छान आहेत, त्यांची टीम खूप छान आहे, कामही छान करतात. आणि मला खूप आनंद वाटतोय की आज राणे मॅडम ह्या शाळेमध्ये आपण इथे कार्यक्रम घेतोय. मला एक कार्यक्रम करायची इच्छा होती ह्या शाळेमध्ये, आज माझे 3 कार्यक्रम होत आहेत. खूप आनंद वाटतोय आणि खरंच आणि हा आनंद म्हणजे खरंच खूप छान मनापासून आनंद वाटतोय. आणि आमच्या अपूर्वाताई माझ्याबरोबर नेहमीच असतात, सगळ्यांची मला नेहमी साथ लागते. आता खूप छान योग जुळले आणि आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या खूप बरेच वर्ष काम करणाऱ्या आपल्या नमिताताई हजर झालेल्या आहेत. खरंच खूप छान वाटलं आणि कार्यक्रमाला वेळ होता म्हणून आपण चालू केला कार्यक्रम. पण खरंच आज तुमच्या सगळ्यांमध्ये मिळून मला खूप छान वाटते आणि प्रत्येकाची नावं काही मला नाही घेता येत, त्याला क्षमा असावी. पण आज तुमच्या सगळ्यांकडे बघून खूप छान वाटते आणि तुम्ही तुमच्या मुलांना खरंच ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये घातलं ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाने जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे, घडवलं पाहिजे. इथूनच मुलं घडत असतात, हे महत्त्वाचं आहे. हे सगळं तुला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मी जास्त न बोलता मी माझे 2 शब्द संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय. मी ड्युटीवरून येईपर्यंत मला थांबावं लागलं. सगळं का जय जिजाऊ, जय शिवराय. आज आपण गोजरवाडी शाळेमध्ये कार्यक्रम शहराध्यक्ष वर्षा गटके यांनी घेतलेला आहे. आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आहेत त्या आमच्या माझी म्हणजे आहेत पहिल्यापासून सगळ्यांजणी आहेत. शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक त्यांचे सगळ्यांचे आमच्यावर खूप हे कृपा आहे.
तर वजनवाडी शाळा कायम आम्हाला सपोर्ट करते. आणि दुसरी गोष्ट, आता हा हळदी कुंकू घेणं, आम्ही हळदी कुंकू त्यावेळेस घेतो, जानेवारी महिन्यात संक्रांतीमध्ये घेतो. त्याचा एकच उद्देश आहे की आपल्या आम्ही वेगळं मानत नाही. सवासणीबरोबर आम्हाला ह्या महिलांना, जे आम्ही उपचार पण करत नाही, त्या महिलांना आम्हाला एकत्र आणायचे. आणि आज जुन्या 20 वर्षापासून जिजाऊबाईने काम करते. म्हणजे मला आता रत्नागिरी जिल्ह्यात सुरुवात जिजाऊबाईने केली आहे की विधवा महिलांना आम्ही सवासणीबरोबर मान सन्मान देऊन आम्ही वाण देतो. त्यांना वेगळं काही मानत नाही, त्यांना धार्मिक कार्य वेगळं करून असं द्यायचंच नाही. त्यांना एकत्र घेऊन काम करायचं आपल्याला. दुसरी गोष्ट की आत्ता ज्या मराठी शाळा आहेत, त्या मराठी शाळा बंद व्हायला लागल्यात. आता परवा एक पिक्चर आहे, सावित्रीबाई ज्योती, क्रांती ज्योती विद्यागण, तर त्या मार्फत असं सांगितलं गेलं की जिल्हा परिषद शाळा बंद होऊन म्हणजे रिकामी व्हायला लागले. तर आपला एक उद्देश आहे, मी त्या निमित्ताने सांगते, त्या अर्जुनाच्या निमित्ताने, त्या शाळा चालू झाल्या पाहिजेत. आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवायलाच पाहिजे आणि ते संस्कार मराठी शाळेतच येतात. मी आज किती वर्ष, मी स्वतः कन्याशाळेत आपल्या चिपळूणच्या कन्याशाळेत, पण जे ते नॉलेज आहे ना कन्याशाळेत किंवा या शाळेमध्ये, ते मोठ्या खाजगी शाळांमध्ये नाही आहे. आणि हा जो पिक्चर आहे ना, तो तुम्ही बघा सगळ्यांनी. खूप त्याच्यात सांगितलेलं आहे की मराठी शाळा शिक्षक कसे असतात, त्यांची बॉन्डिंग कशी असते. एखादा मुलगा जर मुख्याध्यापक गेले आता रडतात मुलं. आणि आता हा कार्यक्रम वर्षाताईंनी अरेंज केला, तर त्यांचं पण भरपूर कौतुक आहे. खूप छान कार्यक्रम, सगळ्या महिला बघून मला बरं वाटलं आणि सगळ्यांचे सपोर्ट आहे आपल्या ह्याला जिजाऊबाईला. धन्यवाद. अपूर्वानंद गायकवाड, जिजाऊ ब्रिगेड स्वरूपाध्यक्ष. आज आम्ही जिजाऊ ब्रिगेडतर्फे जिजाऊ ब्रिगेडतर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला आहे. शाळेत द्यायला मिळायला खूप आनंद वाटतो. आम्ही म्हणजे शाळेत येतोच आहे, आता दोघे जण येतो. मुलांबरोबर एकदम आमचं खूप चांगलं बॉन्डिंग झालं आहे. आणि मॅडमने म्हटलेलं की आम्हाला हळदी कुंकवाचा कार्यक्रम घ्यायचा. मॅडम बोलले की या आपल्या महिला आहेत म्हणून, तर तुम्ही इथे सगळे आल्यात, खूप छान वाटलंय. आता यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम असा का घेतो वगैरे, असा पूर्णांगी महिन्यासाठी घेतो, जेणेकरून त्यांना समाजामध्ये समाविष्ट करून द्यायला. अजूनही गावामध्ये वगैरे पण थोडंसं आहे, थोड्याशा गावामध्ये लोक अजूनही पाठीमागे, आपण म्हणतो ना बॅकफूटवर अजून आहेत, तसेच आहेत. म्हणजे एकाच घरातले लोक सुद्धा तशी, आपल्या घरातल्या एका बाईकडे सुद्धा तसेच वागतात अजून. आपण किती सांगायला तरी पण अजूनही ते अजून काही सुधारत नाही, तरी पण आपण प्रयत्न करायचे. म्हणून आम्ही सुरुवात केली जिजाऊ ब्रिगेडने की आपण असे हळदी कुंकवाचे कार्यक्रम ठेवायचे, सगळ्यांना एकत्र म्हणजे सगळ्या प्रकारचे सगळ्या महिलांना एकत्र ठेवायचं, जेणेकरून त्यांना सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण समाविष्ट केलंच पाहिजे. त्यांनी स्वतःच कार्यक्रमामध्ये समाविष्ट झालं पाहिजे. काय वेळेला महिला स्वतःच पाठी राहतात, तसंच होता कामा नये. आपण स्वतःहून पुढे जायला पाहिजे. आज महिला पुढे जाऊन पोहोचली, मग आपण असं काय करू शकत नाही, असं प्रोग्राममधून काय जाऊ शकत नाही. सगळ्या ठिकाणी महिला जाऊन पोहोचले आहेत ना, मग इथे का आपण मागे राहतो समाजामध्ये. आपला समाज पण सुधारला पाहिजे, म्हणून हा कार्यक्रम घ्यायला पाहिजे. जिल्हा परिषद शाळेमध्ये आता हे बोललं की आपल्या स्नेहल ताई बोलल्या की मुलांना पाठवलं पाहिजे, खरंच पाठवलं पाहिजे. त्यांची शाळा पटसंख्या कमी होत चाललेली आहे. काय माहिती काय म्हणजे काय होतंय, लोकांना काय वाटतं की खाजगी शाळेमध्ये फी भरपूर असते, त्याच्यामुळे खूप चांगलं शिकवतात, असं लोकांचा ग्रह आहे, धारणा आहे त्यांची की भरपूर फी, अरे वा म्हणजे खूप छान शिकवत असते. असं काही नसतं. मराठी शाळेमध्ये पण तुम्ही जर नंतर गेला 11वीमध्ये गेला, नंतर तुम्ही काही कुठली शाखा निवडाल त्याच्यामध्ये, आणि इंग्लिशमधून शाळेत नंतर गेला तरी अभ्यास सेमच असतो. सगळ्या प्रकारची मुलं वरच्या ह्याला जाऊन पोहोचतात, अगदी मोठे मोठे अधिकारी होतात. आणि जास्त करून जर तुम्ही जर अभ्यास जर हे बघितलं तर मराठी शाळेतली मुलं जास्त करून अधिकारी होतात. हे जर आपण जर विचार केला तर, कारण त्यांना लहानपणापासून ती सवय लागली असते, त्यांच्यावर झालेले संस्कारही चांगले असतात की इथून गेल्यानंतर काय करायचं, आपल्याला कसा अभ्यास केला पाहिजे, किती हार्डवर्क करायला पाहिजे, हे मराठी शाळेतल्या मुलांना इतकं चांगलं कळतं असं. म्हणून आता तर तुमची तर मुलं आहेत मराठी शाळेमध्ये, पण आता तर ह्या आपल्या मॅडम बोलल्या तसं एक पिक्चर आलाय कुठलं क्रांतीज्योती विद्यालय, हा त्याच्यामध्ये खूप छान दाखवलंय ती शाळा त्यांना म्हणजे पाडायचं असंच आहे ना, पाडायचे असते पण पाडून देत नाही असं. काल एक टीव्हीवर पण एक बातमी आली आहे, कुठेतरी आहे, मला गावचं नाव नाही आठवत, तिथे जिल्हा परिषद शाळा आहे, पण तिथले काही लोकांनी जे असतील कोणी, आता मी नावं घेत हे नाही, जे काही असतात आपल्या जे नेते मंडळी वगैरे,
तर त्यांना त्याचं खाजगीकरण केलंय असं त्यांना समजलं लोकांना, आणि खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करतात म्हणून का तिथे आंदोलन चाललं होतं. म्हणजे असं होऊ नये असं मला तरी वाटतं. म्हणून आपल्या मुलांना नक्की मराठी शाळेमध्ये पाठवा. आम्ही इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतलाय. तुम्ही सगळे आलात. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. खूप खूप आभार. जय जिजाऊ जय शिवराय.